नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या भागामध्ये मी कृष्कांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील भविष्यकाळ हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण अतिशय सोप्या ट्रिक्सचा वापर करून दिलेल्या वाक्यातील भविष्यकाळ व त्यांचे प्रकार कसे ओळखायचे ते शिकणार आहोत. मग चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपण शिकूया सोप्या ट्रिक्सचा वापर करून वाक्यातील भविष्यकाळ कसा ओळखायचा ते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण भविष्यकाळ कशाला म्हणायचं ते बघूया. बघा, जेव्हा एखादी क्रिया येणाऱ्या काळात घडणार आहे, असा जेव्हा आपल्याला दिलेल्या वाक्यातून अर्थबोध होत असेल, तेव्हा त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणायचं. जी क्रिया घडणार आहे, ती आता नाही, येणाऱ्या काळात घडणार आहे, असा ज्यावेळी आपल्याला दिलेल्या वाक्यातून बोध होईल, तेव्हा ते वाक्य भविष्यकाळाचं असेल. उदाहरण बघा, मी अभ्यास करेल. मी अभ्यास करेल. मी अभ्यास आता करणार आहे का? नाही. मी जो अभ्यास करणार आहे, जी अभ्यास करण्याची क्रिया आहे, ती येणाऱ्या काळात घडणार आहे, असा या वाक्यातून बोध होतोय. म्हणून हे वाक्य भविष्यकाळाचं आहे. आता बघा, भविष्यकाळाचे जे वाक्य असतील, त्या वाक्याच्या शेवटी काय असेल? तर जाईल, येईल, करेल, खाईल, असेल, असणार, राहणार अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग वाक्याच्या शेवटी होत असतो. भविष्यकाळातील जी वाक्य असतील, त्या वाक्याच्या शेवटी अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग होत असतो. तेव्हा ते वाक्य भविष्यकाळाचं असतं. आणि लक्षात काय ठेवायचं? भविष्यकाळ म्हणजे काय? तर जी क्रिया आहे, येणाऱ्या काळात घडणार आहे, असा बोध होईल तेव्हा तो भविष्यकाळ. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, भविष्यकाळाचे जे प्रकार पडतात, ते 4 प्रकार पडतात. त्यातील पहिला आहे साधा भविष्यकाळ, दुसरा अपूर्ण भविष्यकाळ, तिसरा पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा प्रीती भविष्यकाळ. हे 4 प्रकार पडतात भविष्यकाळाचे. ते आपण एक-एक करून समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ कशाला म्हणतात ते? साधा भविष्यकाळामध्ये बघा, की साधा भविष्यकाळ म्हणजे काय? तर भविष्यात एखादी क्रिया जी घडणार आहे, ती सहजपणे घडणार आहे. असा आपल्याला जेव्हा बोध होईल, त्याला साधा भविष्यकाळ असं म्हणायचं. बघा, भविष्यकाळात जी क्रिया घडणार आहे, ती सहजपणे घडणार आहे. असा ज्यावेळी आपल्याला दिलेल्या वाक्यातून बोध होईल, त्याला आपण साधा भविष्यकाळ म्हणायचं. म्हणजे जी क्रिया असेल, ती सहजपणे घडेल, असा आपल्याला अर्थ समजेल त्यातून. उदाहरण बघा, मी आंबा खाईन. येणाऱ्या काळामध्ये जी आंबा खाण्याची क्रिया घडणार आहे, ती सहजपणे घडणार. मी आंबा खाईन. जी क्रिया होणार आहे, ती सहजपणे घडणार आहे. म्हणून हा साधा भविष्यकाळ. दुसरं उदाहरण बघा, तो निबंध लिहील. येणाऱ्या काळामध्ये जी निबंध लिहिण्याची जी क्रिया आहे, ती सहजपणे घडणार आहे. म्हणून हा साधा भविष्यकाळ आहे. आता साधा भविष्यकाळ सोप्या ट्रिक्सचा वापर करून कसा ओळखायचा बघा. तर यामध्ये जो आपला क्रियापद आहे, त्यातील मूळ धातू आहे. त्या मूळ धातूला जो प्रत्यय लागणार आहे, तो यल, यन, तील, शील अशा प्रकारचा प्रत्यय लागतो. आता या ठिकाणी बघा, आपण जे पहिलं उदाहरण बघितलं, मी आंबा खाईल. मी आंबा खाईन. यामध्ये खा आपला मूळ धातू आहे, त्याला इन प्रत्यय लागलाय बघा. एक तर काय प्रत्यय लागेल? यल, इन, शिल, तील अशा प्रकारचं प्रत्यय आपल्या क्रियापदातील मूळ धातूला लागतो. आता दुसरं उदाहरण बघा, तो निबंध लिहील. ली मूळ धातू आहे. एल प्रत्यय लागलाय. एल लिहील, एल म्हणजेच साधा भविष्यकाळामध्ये जो आपल्या क्रियापदाचा मूळ धातू असेल, त्या मूळ धातूला एल, एन, तील, शील अशा प्रकारचे प्रत्यय लागलेला असतो. ओळखायचं कसं? येणाऱ्या काळामध्ये जी क्रिया घडणार आहे, ती सहजपणे घडणार आहे, असा ज्यावेळी बोध होईल, तो 100% आपला साधं भविष्यकाळाचं वाक्य असतं. समजलं? आता दुसरा प्रकार आपण पाहूया, अपूर्ण भविष्यकाळ. बघा, अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय? की भविष्यात जी क्रिया सुरू असेल, ती पूर्ण झाली नसेल, ती अपूर्ण असेल, असा ज्यावेळी आपल्याला बोध होईल, तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असं म्हणायचं. म्हणजे बघा, येणाऱ्या काळात जी क्रिया चालू असेल, ती पूर्ण झाली नसेल, ती अपूर्ण असेल, असा ज्यावेळी आपल्याला दिलेल्या वाक्यातून बोध होईल, तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ म्हणायचं. उदाहरण बघा, तो निबंध लिहीत असेल.
निबंध लिहिण्याची जी क्रिया आहे, ती पूर्ण झाली का? नाही. तो निबंध लिहीत असेल, ती क्रिया भविष्यकाळात जी घडणार आहे, ती अजून चालू असेल. पूर्ण झाली नसेल, ती अपूर्ण असेल, असा या वाक्यातून आपल्याला बोध होतोय. म्हणून हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. दुसरं उदाहरण बघा. मी आंबा खात असेल. आंबा खाण्याची जी क्रिया आहे, भविष्यकाळामध्ये ती पूर्ण झाली का? नाही, ती अपूर्ण आहे. मी आंबा खात असेल. क्रिया अजून पूर्ण झालेली नाही. म्हणून हा अपूर्ण भविष्यकाळाचं हे जे वाक्य आहे, ते अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. आता सोपी ट्रिक्स कशी यूज करायची यामध्ये? तर बघा, मुख्य क्रियापदाला त प्रत्यय लागलेला असेल आणि असेलचं रूप असेल. मग कसं? असेल, असतील, असेन अशा प्रकारच्या शब्दांचा वापर वाक्याच्या शेवटी झाला असेल. आणि जे मुख्य क्रियापद आहे त्याला त प्रत्यय असेल. उदाहरण जे आपण पहिलं बघितलं, तो निबंध लिहीत असेल बघा. लिह मुख्य क्रियापदाचं मूळ धातू आहे, रूप आहे. त्याला त प्रत्यय लागलाय आणि वाक्याच्या शेवटी असेल आलंय. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, मी आंबा खात असेल. खा मूळ धातू, त्याला त प्रत्यय लागला आणि वाक्याच्या शेवटी असेल. समजलं? तर अपूर्ण भविष्यकाळामध्ये लक्षात काय ठेवायचं, जी भविष्यकाळात जी क्रिया घडणार होती किंवा घडणार आहे, ती अपूर्ण झाली असेल. म्हणजे पूर्ण झाली नसेल, अपूर्ण असेल. तेव्हा ते वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे, असं आपण समजायचं. समजलं? पुढचा प्रकार पाहूया आपण, पूर्ण भविष्यकाळ. आता बघा, पूर्ण भविष्यकाळ कशाला म्हणायचं? भविष्यकाळात जी क्रिया चालू असेल, ती पूर्ण झाली असेल. असा ज्यावेळी आपल्याला दिलेल्या वाक्यातून बोध होईल, त्याला आपण पूर्ण भविष्यकाळ असं म्हणायचं. भविष्यकाळात जी घडणारी क्रिया आहे, ती पूर्ण झाली असेल, असा ज्यावेळी वाक्यातून आपल्याला बोध होईल, ते वाक्य आपलं पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य असेल. यामध्ये बघा, उदाहरण बघा, त्याने निबंध लिहिला असेल. तो जो निबंध लिहिणार होता, तो पूर्ण झालाय. निबंध लिहिला असेल, लिहून पूर्ण झाला असेल. दुसरं बघा, तो घरी पोहोचला असेल. घरी पोहोचण्याची जी क्रिया आहे भविष्यात घडणारी, ती पूर्ण झाली आहे. घरी पोहोचला असेल तो आता. हे याचा बोध या वाक्यातून होतोय म्हणून हे पूर्ण भविष्यकाळाची वाक्य आहेत. आता सोप्या ट्रिक्सनं कसं ओळखायचं पूर्ण भविष्यकाळ? तर बघा, मुख्य क्रियापदाला लचं रूप असेल, मग ते ला, ली, ले, लो हे लागलेलं असेल मुख्य क्रियापदाला आणि वाक्याच्या शेवटी असेल, असतील या शब्दांचा उपयोग झाला असेल. जे आपण पहिलं वाक्य बघितलं, उदाहरण पाहिलं, त्याने निबंध लिहिला असेल. लिह या मुख्य क्रियापदाच्या धातूला ला प्रत्यय लागलाय आणि वाक्याच्या शेवटी असेल हा शब्द आलेला आहे. म्हणून हे वाक्य पूर्ण भविष्यकाळाचं. जे दुसरं आपण उदाहरण बघितलं, तो घरी पोहोचला असेल. पोहोच या धातूला ला प्रत्यय लागलाय आणि पुढं असेल या शब्दाचा वापर झालाय. म्हणून हे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. पूर्ण भविष्यकाळ म्हणजे तो, की जी क्रिया येणाऱ्या काळामध्ये घडणार होती, ती पूर्ण झाली आहे. असा पूर्ण झाली असेल, असा ज्यावेळी बोध होईल, ते वाक्य आपलं पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य असतं. समजलं? आता आपण पुढचा प्रकार पाहूया. रीती भविष्यकाळ. रीती भविष्यकाळामध्ये बघा, की भविष्यकाळात क्रिया घडणार आहे, ती सतत घडण्याची रीत किंवा सवय दर्शवली जाते. भविष्यकाळामध्ये जी क्रिया घडणार आहे, त्या क्रिया घडण्याची सवय किंवा रीत त्या दिलेल्या वाक्यातून आपल्याला त्याचा बोध होत असतो. तेव्हा त्याला रीती भविष्यकाळ असं म्हणायचं. एखादी सवय भविष्यकाळात जी क्रिया घडणार आहे, त्याची एखादी सवय किंवा ती रीत आहे, असा आपल्याला जेव्हा बोध होईल, ते रीती भविष्यकाळ. समजलं? उदाहरण बघा, तो दररोज व्यायाम करत राहील. येणाऱ्या काळामध्ये तो जो व्यायाम करणार आहे, तो कसा करणार आहे? दररोज, दररोज व्यायाम करणार आहे. रीत, ती सवय याचा बोध या वाक्यातून होतोय. म्हणून हा रीती भविष्यकाळ आहे. हे वाक्य जे आहे रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. समजलं? दुसरं बघा, मी नियमित अभ्यास करीत राहील. मी जो अभ्यास करणार आहे येणाऱ्या काळामध्ये, तो कसा करणार आहे? नियमित, सवय, रीत याचा बोध या वाक्यातून होतोय. म्हणून हे वाक्य रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. सोपी ट्रिक्स कशी वापर करणार आपण? की यामध्ये मुख्य क्रियापदाला तचं रूप लागलेलं असतं, त लागलेलं असतं आणि पुढे राहील, राहतील अशा प्रकारच्या शब्दांचा वापर झाला असतो. पहिलं जे उदाहरण आपण बघितलं, तो दररोज व्यायाम करत राहील. कर या मूळ धातूला त लागलंय आणि पुढं वाक्याच्या शेवटी राहील आलंय.
दुसरं जे बघितलं आपण उदाहरण त्यामध्ये मी नियमित अभ्यास करत राहील, कर धातूला त लागलं आणि पुढे राहील या शब्दाचा उपयोग झालाय. म्हणून हा रीती भविष्यकाळ. रीती भविष्यकाळ म्हणजे काय? येणाऱ्या काळात जी क्रिया घडणार आहे, त्यातून एखादी रीत किंवा सवय दर्शवते, तेव्हा तो आपला रीती भविष्यकाळ असतो. समजलं? अतिशय सोपा टॉपिक आहे, भविष्यकाळ ओळखणं. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भविष्यकाळ कशाला म्हणायचं, त्याचे प्रकार जे आपण पाहिले आणि ते सोप्या ट्रिकचा वापर करून कसं आपण ओळखायचं ते शिकलो. तर मी आशा करतो, की हा घटक तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल, तर निश्चितपणे आपल्या स्वामी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.